मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी राज्य सरकारला उद्यापर्यंत अल्टिमेटम दिलाय। उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मराठा समाजासाठीचा जीआर काढा अशी मागणी जरांगेंनी केली। सगळे सोयऱ्यांबाबतचा जीआर संध्याकाळपर्यंत काढण्याची मागणी जरांगेंनी वाशीतल्या सभेतून केली। जीआर न काढल्यास उद्या मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना 100% मोफत आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली। जरांगेंच्या सरकारकडे मागण्या आहेत। दाखले दिलेल्यांचा नावासह डेटा द्या। सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश संध्याकाळपर्यंत द्या। 100% आरक्षण मिळेपर्यंत 100% शिक्षण मोफत करा। आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका। सरकारी भरती करायची झाल्यास मराठ्यांच्या जागा राखीव ठेवा। त्याची नोंद मिळाली त्याच्या घरगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे। त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे। त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही। थोड्यात गुंतून कमवून ठेवलं तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या। तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या। आम्ही वाटल्यास आजची रात्र इथंच काढतो आणि आज 26 जानेवारीचा सन्मान करून कायद्याचा सन्मान करून आम्ही आझाद मैदानकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडित नाही। आझाद मैदानचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा। निर्णय तुमचा, माझा, आपल्या समाजाचा, पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही। ज्या 54 लाख नोंदी सापडल्या, नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती जर करायचं असलं तर त्या ग्रामपंचायतला नोंदी मिळालेले कागद तुम्ही चिटकावले पाहिजे, तरच माहित होईल की माझी नोंद सापडली का नाही सापडली। तरच तो अर्ज करू शकेल प्रमाणपत्र घेण्यासाठी। त्यांनी असं सांगितलंय हे सामान्य प्रशासनाचे सचिव सांगतात हे सगळ्यांना मी व्हॉट्सअपला देणार आहे, टोटल मराठ्यांच्या आणि मीडियाच्या बांधवाच्या सुद्धा। 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या। कारण हे मधला मराठी इकडे निघालेला दणका त्याच्यात हे वाड्या दिसतात।